नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भाषेत एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि हा व्हिडिओमध्ये आपण कलेक्शन जाणून घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांवरती जी मूवी आली होती राजा शिवाजी, जी की अजूनही सक्सेसफुल चलत आहे. सक्सेसफुल का म्हणत आहे? कारण की त्याचे जे तुम्ही कलेक्शन्स ऐकताय डे बाय डे, ते खरं तर एका मराठी मूवीच्या अनुसार खूप चांगली आहेत. तर हा डे वनचं कलेक्शन आहे 11.35 करोड, ज्या दिवशी शुक्रवार होता. नंतरच्याला दुसऱ्या दिवशी शनिवारी 10.55 करोड. नंतर तिसऱ्या दिवशी 12 करोड, जो की संडे होता आणि त्याच्यामुळे आपल्याला 2 कोटीचा चांगला जम्प बी बघायला भेटला. त्याच्यानंतर येतो मंडे, जे की वर्किंग डे. आता वर्किंग डे दिवशी आपल्याला नाही का कळतं की नाही का कुठली मूवी किती होल्ड दाखवू शकते. तर ह्या मूवीनी नाही का तितकं होल्ड दाखवलं नाही आणि त्याच्यामुळेच नाही का 5.60 कोटी पहिल्या मंडे दिवशी. त्याच्यानंतर नाही का त्याचा मंगळवार जो की 5वा दिवस आहे 4.90 कोटी. त्याच्यानंतर 6वा दिवस बुधवार 4.25 कोटी. आणि त्याच्यानंतर 7व्या दिवशी जो की गुरुवार होता, त्या दिवशी कमविले 4 कोटी. नंतर येतो 8वा दिवस, त्या दिवशी होता शुक्रवार, 3.20 कोटी ह्यांनी कमवले. आता 9व्या दिवशी कमविले 5.60 कोटी. आणि आतापर्यंत ह्या मूवीनी टोटल नेट कलेक्शन केले 61.45 कोटी. ज्याच्यात तुम्ही बघता तर मूवीचं बजेट 100 कोटी आहे आणि एका मराठी मूवीसाठी हे बजेट खूप मोठं आहे. आणि त्यामुळेच ह्या मूवीला जर सक्सेसफुल व्हायचंय तर निदान 150 या 200 कोटी तर करावंच लागतील. आणि जर सुपर हिट आणि ब्लॉकबस्टर बनायचं तर 250-300 कोटी तर 100% नक्की करावंच लागतील तेवढे. आणि ह्या बघा, जर मूवीला चांगलंच प्रॉफिटेबल बनायचं आहे ना, तर त्यासाठी ह्या मूवीला चांगला होल्ड दाखवा लागणार आहे सिनेमाजवरती. आणि तेवढेच म्हणजे लोकांनी नाही का ह्याला म्हणजे ॲप्रिशिएट केलं पाहिजे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रात ह्या बघा ही मूवी खूप चालणार आहे आणि अजून चालणार आहे. पण तेवढंच नाही का अनेक म्हणजे भारतात नाही का वेगवेगळे स्थानातून नाही का मूवीला सपोर्ट भेटला पाहिजे. कारण की ह्या ज्या इतिहासावरती बेस्ड ना, तो भारतचाच इतिहास आहे. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की नाही का सगळ्यांनीच ह्या मूवीला बघायला पाहिजे. आता बरेच जण नाही का क्रिटिसाइज करतात, बरेच जण त्यांच्या अनुसार पॉईंट्स काढतात की रितेश देशमुख तेवढे शोभले नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. पण ह्या बघा मूवीला ॲप्रिशिएट करा, कारण की मेकर्सने तेवढे एफर्ट्स आणि कष्ट घेतलेत ह्या मूवीला बनवण्यासाठी. आणि मूवी खरंच खूप चांगली, जेवढं म्हणजे बाकीचे लोक म्हणतात ना. आणि जर तुमच्या माइंडमध्ये ती छावाची इमेज असेल तर बघा, मी अजून बी म्हणतो छावा माझ्यासाठी टॉप 3 मध्ये मूवी राहणार आहे. पण मूवी बनवली आहे, कष्ट घेतले, तर तुम्ही ॲप्रिशिएट तर करा ना, की फक्त त्याच्यात नाही का म्हणजे क्रिटिसाइज करणार, हे करणार. अरे बनवली आणि इतिहास दाखवायचा प्रयत्न करायलेत तर तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट करा. बघा, जेवढे आपले मराठी भाऊ बंधू ते तर सपोर्ट करतच आहेत. आणि जेवढ्या लोकांनी नसन बघितली, मी विनंती करतो की तुम्ही नक्की जाऊन एकदा मूवी पहा, कारण की मूवी खरंच खूप चांगली आहे. कोण म्हणजे सांगते की चांगली आहे, कोण चांगली आहे, वाईट, तुम्ही स्वतः जाऊन एकदा बघा आणि तुम्ही स्वतः ठरवा की मूवी कशी आहे. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी 100 सबस्क्रायबर्सचा टार्गेट ठेवला आहे. जर तुम्ही एक सबस्क्राईब करता तर सपोर्ट होईल आणि खूप म्हणजे चॅनलला बी बूस्ट भेटेल. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.